नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण जिल्हा न्यायालयाच्या ज्या परीक्षा झाल्या 3 शिफ्टमध्ये, त्या 3 शिफ्टमध्ये जे काही तांत्रिक प्रश्न आले होते ते आपण बघणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी कोणते टॅब वापरतात? उत्तर ऑप्शन नंबर 2 क्लिप आर्ट। प्रश्न क्रमांक 2 आहे, व्हॉलीबॉलची चाळीची लांबी किती असते? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 7 फूट। मित्रांनो, इथं 60 मिनिटं झाले आहे। ऑप्शन नंबर 1 आहे, इथं 7 फूट करून घ्या। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 3 आहे, कबड्डी महासंघाची स्थापना कधी झाली? उत्तर ऑप्शन क्रमांक 2 1950। प्रश्न क्रमांक 4 आहे, गोलमधील डावीकडून चौथे टॅब कोणते? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 डिझाईन। प्रश्न क्रमांक 5 आहे, उंट आणि उंदीर हे कोणत्या वाळवंटात आढळतात? उत्तर ऑप्शन नंबर 1 गोबीचे वाळवंट। प्रश्न क्रमांक 6 आहे, सेंटर अलाइनमेंटसाठी शॉर्टकट की कोणते आहे? उत्तर कंट्रोल ई। प्रश्न क्रमांक 7 आहे, ऋग्वेदात गंगा यमुनाचा उल्लेख किती वेळा दिलेला आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 4 वेळा। प्रश्न क्रमांक 8 आहे, ऊर्जेचा मुख्य स्रोत कोणता? उत्तर कर्बोदके। कर्बोदकेपासून आपल्याला सर्वात जास्त ऊर्जा शरीराला मिळते। प्रश्न क्रमांक 9 आहे, ट्रॅक अँड फील्ड ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण? उत्तर ऑप्शन क्रमांक 2 नीरज चोप्रा। प्रश्न क्रमांक 10 आहे, आसाम या राज्यामध्ये मतदारसंघ किती आहेत? आसाम या राज्यामध्ये विधानसभा मतदारसंघ किती आहेत? उत्तर ऑप्शन क्रमांक 2 126 विधानसभा मतदारसंघ आहेत। प्रश्न क्रमांक 11 आहे, टिंब हे चित्र काढले आहे, वाक्याचा परत ओळखा। उत्तर ऑप्शन क्रमांक 1 कर्मणी। प्रश्न क्रमांक 12 आहे, आसामचे लोकसभा मतदारसंघ 2019 नुसार किती आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 2 14। प्रश्न क्रमांक 13 आहे, ऐरावत हे संगणक कोणत्या संस्थेत संबंधित आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 CDAC। प्रश्न क्रमांक 14 आहे, टिंब हे डेटा प्रोग्राम्स स्टोअर करण्यासाठी वापरतात? उत्तर ऑप्शन क्रमांक 2 फाईल। प्रश्न क्रमांक 15 आहे, दशावतार ही लोककला कोणत्या राज्याशी संबंधित आहे? उत्तर गोवा। मित्रांनो, ही जी लोककला आहे महाराष्ट्रामध्ये कोकण विभागामध्ये पण साजरी केली जाते। सिंधुदुर्ग म्हणा किंवा आपण जो कोकण पट्टा आहे त्यामध्ये कोकण पट्ट्यामध्ये ही लोककला साजरी केली जाते। पण मग गोव्यामध्ये ही लोककला हा जो सण आहे तो साजरा केला जातो। ऑप्शन क्रमांक 2। सायन्स पार्क एप्रिल 2023 कोठे उभारण्यात आले? उत्तर ऑप्शन क्रमांक 4 पिंपरी चिंचवड पुणे येथे। जागतिक वारसा दिन कोणत्या दिवशी असतो? उत्तर ऑप्शन क्रमांक 4 18 एप्रिल। प्रश्न क्रमांक 18 आहे, 6व्या ते 8व्या शतकादरम्यान सर्वात शक्तिशाली महाजनपद खालीलपैकी कोणते होते? उत्तर ऑप्शन क्रमांक 2 मगध। मित्रांनो, मगध हे 16 महाजनपद होते, त्यापैकी सर्वात बलशाली जे महाजनपद होते ते मगध म्हणूनच ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 19 आहे, भारतीय राज्यांवर सांख्यिकी पुस्तक 2021-22 कोणी जारी केले? उत्तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। प्रश्न क्रमांक 20 आहे, हिवाळ्यात पडणारा पाऊस कोणत्या पिकासाठी आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व। गहू, बार्ली, तीळ। प्रश्न क्रमांक 21 आहे, टिंबाचा समावेश हार्डवेअरमध्ये होतो? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 स्पीकर। प्रश्न क्रमांक 22 आहे, शाश्वत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द
कोणता? उत्तर अल्पकाळ, ऑप्शन नंबर 4. प्रश्न क्रमांक 23 आहे, सुक्त पिटक ग्रंथाची रचना कोण केली? उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आनंद यांनी. यामध्ये गौतम बुद्धाविषयी जी माहिती आहे ते या ग्रंथामध्ये दिली आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, खनिज संपत्तीचा विचार करता कोणत्या जिल्ह्यामध्ये विपुल प्रमाणात आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 2 चंद्रपूर. प्रश्न क्रमांक 25 आहे, आंध्र प्रदेश राज्याचे राज्यपाल कोण आहेत? उत्तर ऑप्शन क्रमांक 3 सय्यद अब्दुल नजीर. प्रश्न क्रमांक 26 आहे, वाळवंटामध्ये सर्वात महत्त्वाचा प्राणी कोणता असतो? उत्तर उंट. वाळवंटातले जहाज म्हणून देखील उंटाला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 27 आहे, सौजन्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? उत्तर ऑप्शन क्रमांक 2 अभ्यास, असभ्यता. प्रश्न क्रमांक 28 आहे, व्हॉलीबॉलच्या मैदानामधील जी जाळी असते त्याची उंची किती असते? उत्तर ऑप्शन क्रमांक 3 7 फूट. मग अशा प्रश्न झाला ते मीटरमध्ये दिलं होतं मित्रांनो, इथे ते करेक्शन केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 29 आहे, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत? उत्तर ऑप्शन क्रमांक 2 धनंजय वाय चंद्रचूड. प्रश्न क्रमांक 30 आहे, योजना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? उत्तर 15 मार्च 1950. प्रश्न क्रमांक 31 आहे, आवृत्तीबीज वनस्पती पुढीलपैकी कोणती? उत्तर न्यूटिका, ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 32 आहे, केरळमधले मित्रांनी राहून गेले टाईप करायचे. केरळमधले अरेबिका हे ठिकाण कशाच्या उत्पादनासाठी निगडीत आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 2 कॉफी. केरळमध्ये रबराचे देखील सर्वात जास्त उत्पादन केले जाते. भारतामध्ये ते प्रथम स्थानी आहे. प्रश्न क्रमांक 33 आहे, स्पर्धेमध्ये भारतासाठी पहिल्या व्यक्ती सुवर्णपदक कोण पटकावले आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 4 अभिनव बिंद्रा. आणि ऑलिम्पिकमध्ये जर असं विचारलं असतं ऑलिम्पिकमध्ये सर्वात पहिले कोणी पदक पटकावले तर ते आहे खाशाब जाधव आणि हे महाराष्ट्राचे आहेत. प्रश्न क्रमांक 34 आहे, अभ्यस्त या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील कोणता आहे? उत्तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य. प्रश्न क्रमांक 35 आहे, पुढीलपैकी समापन कर्मणी यांचे वाक्य ओळखा. ऑप्शन क्रमांक 3 आहे, त्याची कविता लिहून झाले. हे समापन कर्मणीचे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 36 आहे, पुढीलपैकी डेटा प्रोसेसिंग युनिट कोणते आहे? उत्तर CPU. प्रश्न क्रमांक 37 आहे, न्यूट्रॅलिटी ही संज्ञा कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे? धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ बघितल्याबद्दल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद.